अर्धा किलोमीटर फक्त आम्ही चाललो इकडे आणि ही बघा ह्यांची परिस्थिती कशी झाली. परत येऊ नका इकडे तुम्ही पण. खूप जास्त चढायचंय. एकदम मस्त. आता खरी मजा येणार आहे. काय मित्रांनो, तुम्ही राजगड ब्लॉग 1 बघितला नसेल तर तो बघून घ्या आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर गाईज वन्स अगेन मी आलेलो आहे पुन्हा एकदा राजगडला. लास्ट टाइम मित्रांसोबत आलतो आणि आज ग्रुपसोबत आलेलो आहे. त्यांना ओळखत असाल तुम्ही अंदरबनला. बघू शकता तुम्ही अशा एकदा चांगल्या ठिकाणी म्हणून अशी शिवीगाळ करते. ह्याला एक कमेंट सेक्शन मध्ये तुम्ही सुचवा काय ते म्हणून. आज कॉलेज ग्रुप सोबत आलेला आहे आणि लास्ट टाइम पावसात आलेलो. यावेळी जरा चांगलं वातावरण वगैरे आहे. सकाळचं मॉर्निंगला आम्ही आता ट्रेकिंग चालू केलेलं आहे. सकाळचे 10 वाजलेत आणि ट्रेकिंग चालू झालेलं आहे. आणि आता जास्त मोठा करत नाही, कारण ह्याचा थोडेफार व्हिडिओ तुम्ही बघितला असेल. लास्ट टाइमचा ब्लॉग बघितला नसेल तर पुन्हा एकदा बघा. आता डायरेक्ट किल्ल्यावरचं दाखवतो तुम्हाला. मित्रांनो फक्त अर्धा किलोमीटर फक्त आम्ही चाललो इकडे आणि ही बघा ह्यांची परिस्थिती कशी झाली. परत येऊ नका इकडे तुम्ही पण. खूप जास्त चढायचंय. हा हिचा रिस्पॉन्स आहे. तुला कसं वाटतंय? मस्त म्हणले किती ना मस्त. गाईज तो मगाचा आवाज होता तो मी तुम्हाला नंतर परत पाठवतो. काय म्हटला तू ते बिपल्या लावत त्याला मी. सगळ्यात चाललेले सगळे. आता खरंच सगळ्यांची अवस्था बेकार झालेली आहे. बापरे बरबाद. चला चला आता रेस्ट भरपूर झाली. चला 2 मिनिटं झाली बस किंमत. चला उठा. रेस्ट काय 15-15 मिनिटाला काय पिकनिकला आलोय. बॅग दे मला. मैं चमक गई नहीं अभी तक. पिकनिकला आलीस? नहीं गई. पेट में दुख रहा है मेरे. पिकनिकला आलीस का? पिकनिकला चालेत ना मी. माहित नाही का तुला? मेडिकल असायचं असते वर. अजून दिस काय कचरा. चला उठा. चलो लेला मजुनी चला. 5 minutes later. तुला काय वाटतं? काय म्हणा. उंच आहे. मी तर म्हणते येऊच नका तुम्ही. लय दम लागलाय मला. जरा पूर्ण माग घ्या नीट दाखव. असं असेल तर नका सांग. कसा विषय सांगतो. एक तर मी लास्ट टाइमच्या व्हिडिओ मध्ये पण सांगितलेलं की जे नवीन आहेत ज्यांचं वय झालेलं आहे 25च्या पुढे. गप्पा बस. पुढची जेन्झी जेन्झी आहेत आणि ज्यांचं वय 25च्या पुढे झालेलं आहेत असे त्यांनी प्लीज येऊ नका. तिची हालत बघा काय झालेली आहे आता. तर अशा प्रकारे आता एक 50% अंतर कव्हर केलेलं आहे त्यातलं. आता समोर हा किल्ला दिसतोय. और मैं रास्ता बता सकती हूँ. आता ही रस्ता सांगू शकते. जसं तुम्ही अंदरमनच्या ब्लॉग मध्ये बघितला तसंच पुन्हा ही आम्हाला गाईड करणार आहे. बट आता कसं की पाऊस नसल्यामुळे प्रॉपर गाईड करू शकते. तेव्हा थोडस झालं होतं 1% 1% चुकलेले ते. आता इथे फोटोशूट वगैरे साठी छान जागा आहे. पावसाळ्यात तुम्ही बघितलेलं इथे कसं एकदम हिरवगार होतं आणि आता प्रॉपर सगळं क्लिअर दिसत आहे कुठली जागा कुठं आहे काय आहे. आणि लास्ट ब्लॉग मध्ये आपल्याला ज्या सगळ्या माचे त्या दिसल्या नव्हत्या तर ह्या व्हिडिओमध्ये आपण ह्या सगळ्या क्लिअर करू. कशा असणार आहेत काय असणार आहेत. आपले कसा एक्सपिरियन्स आहे. आता गडाच्या पायथ्याशी आपण आलेलो आहोत आणि एकदम मस्त. आता खरी मजा येणार आहे. अरे वा आफ्टर कसली मराठी बोलते रे पोरगी. मला मराठी येते. फक्त तुमच्या समोर कमी पडते रे. हा आहे आमचा फुल 100% सपोर्ट आहे. तर जसं जसा गड येईल तसं जरा आता छान वाटतंय. आणि पावसाळ्यापेक्षा एक ह्याच्यात हिवाळ्यामध्ये एक चांगला एक्सपिरियन्स आणि सगळ्या गोष्टी बघायला भेटतात. पावसाळ्यात तुम्ही बघू शकता. तो व्हिडिओ बघितला नसेल तर बघा. त्यामध्ये काही दिसत नाही आहे पण आता हिवाळ्यामध्ये सगळं एक्सप्लोर करता येतं. सगळं दिसतं. म्हणजे बेस्ट एक्सपिरियन्स आहे की पावसाळ्यापेक्षा इथं या. पण पावसाळ्यात खरी मजा ही आहे की हिरवळ सगळी बघायला भेटते. जे असं ग्रीनरी आहे ती. आमच्या मॅडमांना पुढे पहिला ढकलतो. मॅडम पुढे जाऊ तुम्ही. पाठी नका थांबा. तर आमच्या सगळ्या मॅडम आता पुढे चाललेत स्त्री नारी शक्ती करत. बघू शकता त्यांची स्पिरिट आणि एनर्जी. जय महादेव महादेव. आफ्टर किती 2-3 तासानंतर चाललेलं आहे. सगळ्यांना इथून थोडा वेळ बसायला जागा आहे कारण इथून बसलं की नॉनस्टॉप पुढे वरती चालत जायला लागतं. त्यामुळे थोडंफार इथे 5-10 मिनिटं रेस्ट करा. आणि तिकडे बघू शकता. झूम करून मी दाखवू शकत नाहीत किती लोक दिसत पण नाही त्यामध्ये प्रॉपर.
इथे सगळी लोक तिथं दिसत पण नाही. तर चला सोमेश वगैरे सगळे आले आहेत आमचा स्पॉट. चला आता थांबू नका. अबे बंदर काय नाही तो खायला गेला काय आणि फायनली 3 तासानंतर ना किल्ल्यावरती चाललो आम्ही. स्कॉटची मेंबर आमचे दमलेले आहे, पायऱ्या चढता येत नाही तिला. चला मुस्कान चला आलं. थांब नाही तू तिथं समोर. पाय असं थरथर आलेला आता. बस ठंडी गर्मी हुई है. फायनली एवढ्या अंतरावर ना आम्ही एवढं ट्रॅव्हल करत आलो होतो वरती. पुन्हा एकदा आपण आलेलो आहोत पद्मावती टेम्पलला आणि इथं नाश्ता ब्रेकफास्ट वगैरे सगळ्या गोष्टी करून प्यायचं पाणी घेऊन आता पुढच्या स्पॉटला क्लिअर करू आपण. सो नेक्स्ट वळूया आपल्या आता पुढच्या स्पॉटकडे, पण त्याआधी थोडंसं वॉशरूम वगैरे काहीतरी करून येऊ. गडावरती वॉशरूमची सोय नसते पण इथं आहे. ती सोय कुठल्या साईडला आहे? त्या साईडला आहे तिकडे. म्हणजे इथून तुम्ही तिकडे गेला तर तुम्हाला वॉशरूमची सुद्धा सोय भेटेल. त्यामुळं गर्ल्स आणि बॉईजने कुठल्याही प्रकारचा गोष्टीचा काही सामना करावा लागणार नाही. स्वच्छ आणि छान आणि नीटनेटके वॉशरूम वगैरे आहे. इथून या साईडला वॉशरूमची सोय आहे मुलांसाठी वगैरे, मुलींसाठी वगैरे वॉशरूमची सोय इकडे छान. इकडे जाऊन सॉरी फॉर दॅट वॉशिंग वगैरे करू शकता. हा या साईडचा एरिया. इथून इकडे जायचं वॉशरूमसाठी. आम्ही चाललोय वॉशरूमकडे. या तुम्हाला वॉशरूम दाखवू. लेट्स गडावरचं वॉशरूम आपण एक्सप्लोर करू. निसर्गरम्य वातावरणात थंडगार हवेमध्ये चुळबुळ चालू होते पोटामध्ये. त्या चुळबुळीला प्रतिसाद देत हां आपण जी बघितला तुम्ही असे गडाविषयी काही लोक व्यक्तिमत्व हे आपले व्यक्त करतात. गडावरचं काय नाव घ्यायला मला मारतील की आता हा पहिला जाऊन चेक करेल. हा पहिला आलो बघू नका म्हणा वॉशरूम कसं आहे. तुम्ही बघू शकता गडावरचे वॉशरूम. बेसिन सुद्धा इथे दिलेलं आहे अंदर वॉशरूम आहे, उधर वॉशरूम नाही वो. आणि आतलं वॉशरूम बंद आहे. अरा सॉरी जरा फक्त गडातल्या वॉशरूमला फक्त एवढं हे करायला पाहिजेत, लक्ष द्यायला पाहिजेत कारण खूप घाण हे खालेलं सगळं बाहेर येऊ शकतं अशा गोष्टीचा विषय आहे. इकडे वॉशरूम आहे पण ते वॉशरूम त्या लायकीचं नाही आहे. आय होप की त्यांनी ते डेव्हलप करायला पाहिजे कारण मुलांचं एक ठीक आहे बट गर्ल्ससाठी हा खूप मोठा प्रॉब्लेम येऊ शकतो. तर ही राजगडवरती डेव्हलप केलं तर येणाऱ्या ट्रेकर्ससाठी आणि ह्यांच्यासाठी खूप चांगलं आणि हे पडेल. आता आम्ही सगळं एक्सप्लोर केलं. इथे कुठेच मुलींसाठी काही कुठली गोष्टी सोय नाही आहे आणि हे लास्ट टाईम दाखवलं नव्हतं पण आता दाखवतोय मी. तर आता बाकी सगळ्या गोष्टी एन्जॉय करून जाऊ आता पुढच्या माची बघायला. आपण भेटू आता माचीवरती. दाखवल्याप्रमाणे पहिल्यांदा आहे पद्मावती माची जी या साईडला आहे. सुवेळा माची म्हणजे ती इथे दिसते ती आणि आपण आता ती पहिल्यांदा एक्सप्लोर करायला जाऊ. आणि लास्ट ब्लॉगमध्ये आपण संजीवनी माची एक्सप्लोर केलेली आहे. तर आजच्या ब्लॉगमध्ये आपण पहिल्यांदा करू सुवेळा माची. सो लेट्स गो देअर अँड एन्जॉय. तर झालेल्या काही गोष्टीमुळे की पहिल्यांदा सुवेळा माची जायचं होतं बट थोडासा चेंज करून पहिल्यांदा जाऊ बालेकिल्ल्याला आणि वरती पहिल्यांदा बालेकिल्ला एक्सप्लोर करू आणि थोड्याच वेळात सुवेळा माची. तर तयार आहे? ही तयार नाही आहे नो. मी तयार नाहीये पण कसं आहे मी हळूहळू येईल जितकं होईल मला तितकं, नाही तर मी खालीच बसेल. क्या ओके चला सगळं आता एक्सप्लोर करूया. पाणी वगैरे पिऊन घ्या. एकदा पाणी पिऊन घेऊन बालेकिल्ला बघू. बालेकिल्ला किल्ला झाल्यानंतर ना आपण जाऊ सुवेळा माचीला. ओके चलो. विषय असा आहे की प्लेन रस्ता किंवा हे असलं तर काय वाटत नाही पण ह्या पायऱ्या असा जो जीव घेतात काय वाटतं? कसं वाटलं तुला एवढ्या मरल्यासारखं वाटतंय आता. आणि लोकांना काय सांगशील तू राजगडचा ट्रेक कसा करावा? अरे हमने किए तो तुम भी करो यार. एक बार ट्राई तो कर ही सकते हो. अब तक का एक्सपीरियंस कैसा रहा? एकदम मस्त. अब तक का तो मस्त था. साथ में लोग अच्छे लाना तो और मजा आएगा. बोले नहीं तो चढ़ ही नहीं सक रहे. हाँ इसको कोई नहीं बोलेगा. ओके
हे भैया आता पळालेत आणि पुढे जाऊन नंतर हा करत बसणार आहेत. ओके, यांचा स्टॅमिना चांगला आहे. पावसाळ्यात घेतलेला तो आता हिवाळ्यात घेतो आम्ही. काही इश्यू नाही, निवांत चढायचं वरती दगडाला दगड लावून हात लावून पाय लावून. अरे इधर से ठीक आहे, इथून पायऱ्या आहेत. चला चला, बरोबर चल 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 चल. नाही काय होत नाही. चला 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 मॅडम. आता खरी यशाची पायरी ही आता चढायची वेळ आलेली आहे. पावसाळ्यात खूप बेकार एक्सपिरियन्स होता. चला आता बघू काय कसं होतं. चला, ह्या मॅडम तर आधीपासून दमलेले आहेत. चला वरती. तर हा एक्सप्रेस आज कॅप्चर होता यांचा. पहिल्यांदा यांनी इथनं एवढं सगळं चढलेलं आहे. जो पावसाळ्यात ट्रेक होता तो पूर्ण त्यांनी इथनं एवढं चढलेला आहे. थोडं रडले वगैरे की आम्हाला नाही जमत, काय जमत नाही, बट हा जमतं. सगळ्या गोष्टी केल्या की होतात. तर पुढे बघू कसा यांचा एक्सपिरियन्स आहे, अजून काय कसं. सोमेश आहे सपोर्टला. आलं वांडर आले. हे वरती जाऊन चिल करले सगळे. बरोबर, लवकर चढला तुम्ही. काय माहित चावलाय काय? खाल्ल्यास तूच. असं सीन आहे सगळा पूर्ण. फायनली स्ट्रगल करत आपण आता बाले किल्ल्याला आलोय. कॅमेरामध्ये ऑफ केला होता मी की एवढ्यावरती आले इतकं चढून वगैरे. पावसाळ्यात तुम्ही एक्सपिरियन्स बघितला असेल, नसेल तर पुन्हा एकदा तो व्हिडिओ बघा पावसाळ्यातला. लिंक खाली शेअर करतो हवं तर. पावसाळ्यातली कशी फील असते आणि उन्हाळ्यातली कशी फील असते. बाय लोक. क्या बोलते पब्लिक, बहुत खतरनाक. ओके, तर फायनली रिच झालेलो डेस्टिनेशनला. शूटिंग ही ट्रिप अरेंज केलेली कशी वाटली? एकदम मस्त. म्हणजे जो फील यायला पाहिजे ट्रेकिंगचा तो आला की नाही? आणि तुम्हाला कसं वाटतंय? तुम्हाला कसं वाटतंय? अरे बोला काहीतरी एक्सपिरियन्स द्या. मुझसे जितना नहीं पूछोगे उतना अच्छा है. बघितलं तुम्ही. त्यामुळे असं फिट राहायला शिका. असं तुम्ही फिट असाल आमच्यासारखं तर तुम्ही महाराष्ट्राचे किल्ले, दरी खोरे. FMS चैनल नहीं मिलता तो कैसे खरखर आवाज आती है ना, वैसा बज रहा है ये. चंद्रकोट तळ्याजवळ आलेलो आम्ही. आता ऍक्च्युली इथले इतिहास इथला काय आम्हाला जास्त माहित नाही. लास्ट टाइम आलो तेव्हा पण एवढं जास्त माहिती होता. हमारा गाव जंगल है आणि सगळा एक्सपिरियन्स करून ह्या दोघी जण इथे दमून बसलेले आहेत. आणि यांना असा खूप छान असा एक्सपिरियन्स आलेला आहे आजचा. मस्त, खूप छान एक्सपिरियन्स आला. कारण ट्रेकिंग काय असतं ते खरं म्हणजे हा अशा गडां किल्ल्यांवरती आल्यानंतर कळतं की ट्रेकिंग म्हणजे काय, कसं करायचं असतं, त्यासाठी काय आपण किती क्षमतेचे आहोत की नाही, आपली कॅपॅबिलिटी किती आहे, फिजिकल ॲबिलिटी आपली किती कशी झालेली आहे, ह्या सगळ्या गोष्टीचा एक्सपिरियन्स या गडांच्या वरती आल्यानंतर कळतो. त्यामुळे सर्वांनी एकदा गड किल्ल्यांना अशी व्हिजिट दिली पाहिजेत, एक्सप्लोअर केले पाहिजेत गड किल्ले, तर एक दिवस सगळ्या गोष्टी पॉसिबल होतील. तर आम्ही आता वरती चाललेलो आहोत सदरेवरती. आणि ॲक्च्युली जी माचीज आहेत, संजीवनी माची जी ह्या साईडला आहे. आणि ही काय माचीचं नाव होतं, ती एक माची, सॉरी विसरलो नाव मी. तर ती माची आपण आता एक्सप्लोअर करणार नाही आहोत, कारण खूप थकलेले आहेत सगळे ग्रुपमधले आणि त्यांची कॅपॅसिटी नाही की त्यांनी आता सगळ्या माच्या एक्सप्लोअर करायच्या. त्यामुळे आम्ही फक्त बाले किल्ला एक्सप्लोअर करू आणि त्यानंतर जाऊ डिरेक्टली घरी. त्यामुळे आता बाले किल्लाचा थोडा व्ह्यू बघा, थोडी इन्फॉर्मेशन घ्या आणि बघू आता पुढे काय काय होतं, कसं आणि प्रत्येकाचा एक्सपिरियन्स जाणून घेऊ की कसं आहे, काय आहे आणि त्यांना कसं वाटलं ह्या सगळ्या गोष्टी. आता सगळ्या खालचं चंद्रकोट तलाव वगैरे बघून आणि तिथूनचा इथपर्यंतचा पूर्ण ट्रेक एक्सप्लोअर करत आपल्या ग्रुपसोबत फायनली आपण आता बाले किल्ल्याला आलेलो आहोत. सदरेवरती आता जाऊ. सदरे तर काय नाही, आता दम खूप भरला आहे आणि खाली थोडी जण आहेत आणि हळूहळू सगळे यायला लागलेत. 400 वर्षापूर्वीची ही इमारत, ह्या सगळ्या गोष्टी हाच एक्सप्लोर करतोय आपण. तर फायनली आपण आपल्या सदरीकडे वळू. इथं महाराज
आपली सभा भरवायची. आणि ह्या पावसाळ्यामध्ये पूर्ण सगळा वेगळा अनुभव होता. पावसाळ्यामध्ये काही दिसत क्लिअर नव्हतं की काय आहे, कसं आहे, कशा गोष्टी आहेत. तिकडे आपली संजीवनी माची जी लास्ट टाईम आपण एक्सप्लोर केली, ज्याचा व्ह्यू आपल्याला प्रॉपर बघता नाही आला, धुकं होतं त्यामुळे. बट आता क्लिअरली व्ह्यू येतो. आणि हा समोर तोरणा किल्ला. थोडीफार माहिती असताना मी आताच बोलते, मला जेवढी माहिती आहे अशी तशी. तर फायनली आम्ही आता आलेलो आहोत बाली किल्ल्यावरती, जिथं राजवाड्याचे काही अवशेष, काही गोष्टी वगैरे आहेत. आणि त्यानंतरनं आपण आपल्या स्क्वॉडला पहिला विचारू कसा वाटला आजचा एक्सपिरियन्स आणि कशी वाटली सगळ्या गोष्टी. एकदम भारी, मस्त आहे. अजून एकदा तरी एक्सपिरियन्स करायला पाहिजे. आणि प्रॉपर फील ट्रेकिंगचा येतो की नाही. एकदम बापरे, काय ते काय दगड बघून फाटते. आणि तुम्हाला दोघींना कसा वाटला. बरं सांगा तुमचा एक्सपिरियन्स कसा होता. जे मला वाटलं सेम, अच्छा. मला वाटलं ते बरं तू तुझ्या मनापासून कसा वाटला. हिचे शब्द वेगळे आहेत. कसा वाटला तू खरं सांग. चांगलं होतं आलेलं, पण आहे ना मी खूप दमले आणि डेंजर येते वरती चढायला. तुम्ही जर ॲडव्हेंचरस काही असेल तुम्हाला करायचं, तुम्ही येऊ शकता. ओके थँक्यू. मग आता ह्यांनी एक्सपिरियन्स सांगितला ह्यांचा की म्हणजे एखाद्यांना म्हणजे व्यवस्थित जमत असं त्या गोष्टी करतात त्यांच्यासाठी हा एक ट्रेक म्हणून एक खूपच भारी अनुभव आहे. यानंतर तोरणासुद्धा असंच एक सेम ट्रेक आहे याचा. हां त्याच्यात ह्या येऊ शकणारच नाही कारण ह्यांची आत्ताच ह्यांची जिरलेली आहे पूर्ण. हा जिरली आमची. ह्यांची जिरली पूर्ण तोरणावरती. पण ह्यांना आता दुसऱ्या कुठल्या तरी स्पॉटला पुन्हा भेटू. आणि आता मी ब्लॉग एंड करतो. तुम्ही पण या अशा कॉलेज ट्रिपसोबत, कॉलेज स्कॉटसोबत आणि एक्सप्लोर करा हा राजगडचा पूर्ण व्ह्यू. आणि विषय असा आहे की आम्ही आता हे बघा जात होतो, आम्ही माची वगैरे सगळं बघा जातो. बट कसं आहे की यांना जास्ती जमत नाही, आता चालायला वगैरे खूप थकलेले सगळ्या. ह्यांच्या काळजीनुसार आपण तो प्लॅन कॅन्सल करतो आहे माचीचा. आणि फक्त बाली किल्ला व्ह्यू बघून आपण जाणार आहोत आता रिटर्न आमच्या घरी. त्यामुळे ब्लॉगमध्ये पुढच्या भेटू. तोपर्यंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू, बाय.